दंडवतः। विंझी गोंडवाडा अवस्थान सेवा स्वीकार। ही लीळा सर्वज्ञानी प्रतिष्ठानी गणपतमळी महादेशा प्रती सांगितलेली आहे। पैठणला स्वामींच्या सोबत महादायचा असताना त्या भिक्षा करून गेल्या। तेथे भूतानंदाची नाती लढताईशी आणि लेंकरुळे भोवताली बसले। लेंकरुळे चिंच करंटा भातू रांधिता तो चटपटाकडे। ते बुडी जाळी जाळ करतात। ते लेकर भूतानंदाची नात आहे लढताईशा आणि त्यांच्या सोबत असलेली मित्रमंडळी लेकर त्या बगुल्यामध्ये गाडग्यामध्ये भात टाकून हा चिंच करंटा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे की नाही, आणि ते बुडामध्ये जाळ घालत बसलेले आहे। ते देखून महादायसाची विस्मय झाला। भिक्षा करताना तिने बघितलं, आली स्वामींजवळ दंडवत घातला। आजीजी मी भिक्षा करू गेली तो लेंकरुळे चिंच करंटा भात रांधित होती, ते तांदूळ शिजले। ते काय जी कसे शिजले म्हणाले त्या मडक्यात। सर्वजण म्हणता हो बाई असं आहे म्हणाले ते। आम्ही पूर्वी विंझी गोंडवाडा होते, ते गोंडाशी याची प्रीती संचरली, ते याशी ऐशेच करते। गोंड जात आहे किंवा गोंडवाडा प्रदेश आहे, मध्य प्रदेश, MP, महाराष्ट्र किंवा गोंडवाना एक असं समग्र महाद्वीप आहे भारताच्या। 500 कोटी वर्षापूर्वी याला गोंडवाना प्रदेश म्हणून, मग त्यात दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका महासागर, भारतखंड, उपद्वीप ह्याला गोंडवाना म्हणतात। तर त्या विशिष्ट जातीमध्ये गोंड समाजाच्या लोकांना हिंदू धर्मामध्ये पहिले अधिष्ठान नव्हतं, आणि मग ते गोंड जातीचे लोक आदिवासी समाजात मोडतात, आणि आदिवासी लोक आधी त्या भागामध्ये गाडग्यामध्ये मस्त भात उकडतात आणि लसूण कांदा बारीक वाटून त्याची चटणी करतात भातासोबत खायला। सर्वज्ञानी ती आठवण एकांतामध्ये सांगितली महादायसाला की मला हो बरोबर आहे ते असंच असतं। आणि मग सर्वज्ञ आपली आठवण सांगतात। आम्ही एका झाडाखाली असनत असताना भिले गोंडे नहाळे आमच्या दर्शनाला आली, दंडवत घातली, श्रीचरणा लागली, त्यांना स्थिती झाली। त्यानंतर ते सेवेशी प्रवर्तले, प्रीती थोर संचरली। मग ते वनफळे आणायची स्वामींना आरवणेला, वनपुष्पांची पूजा करायची आणि आपली वाद्य वादंत्रे वाजविती, किलू किलू करुणी नाच करती, देवन्य देवन्य म्हणती टाळ्या आवाज। ही विशिष्ट परिभाषा आजी 26 जानेवारीला हे गोंडवाना नृत्य आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने असतो, शो असतो, विशिष्ट वेशभूषा असते आणि किलू किलू देवन्य देवन्य अशा प्रकारचा आनंद उत्सव तो साजरा करत असत स्वामींच्या समोर, आणि तो स्वामी अवलोकित असत। म्हणजे एखादी कला ईश्वराने स्वीकार करावी अशी कला सर्वज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी स्वीकार करायची का नाही। नृत्याची कला असो, संगीत असो, नृत्य असो, तो काठीचा खेळ असो, आहे की नाही। समानाची ते चुकला म्हणाले, तुम्हाला भर दाखवा, समजले नाही नाही आता नाही, आम्ही दाखवत। त्या बाया म्हणाले आमच्या कलेशी
रूप केले. असं सर्वज्ञांचं ते अवतार कार्य असं मोठं विलोभनीय आहे, सर्व समावेशक आहे. असं विकृत वैराग्य चक्रधर स्वामींचं कुठेच नाही का नाही. सहज सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत करत जीवांचा उद्धार आहे, अशी ती दृष्टी स्वामींची आहे. आणि ते गोंड लोक, भिल लोक, हे सगळे स्वामींकडे आता वेधलेली आहेत. आणि मग ते उपहाराची आयती करती, वेळवाचे ओले कांडोरे तळून आणती, ते विंदती, ते भित्री देवसाळीचे तांदूळ घालती. देवसाळीचा भात आता उपलब्ध नाहीये. त्याला मशीन मधून काढतात, पॉलिश करतात. तो देवसाळीचा भात आमच्या गोंडवान्यामध्ये गेल्यानंतर तो तर नाही भेटला, पण दुसरा भात ते गाडग्यात उकडायचे आणि हे सांगतात वेळवाची मध्ये जरा काढून वेळवात मध्ये टाकायचं, तर तोंड लावायचं, अग्नीत भाजून घ्यायचा. शेने मात्या बोंबूने अग्नी पाडती, आगीमध्ये घालती, होते पर्यंत तेच. सर्वज्ञ म्हणतात ते कसा भात शिजला ही प्रक्रिया फक्त त्यांना वासावून कळत असे, आणि बायांना कळतं, ज्या सुग्रणी असतात कुशळ. भात शिजलाय कळतो, भाजी शिजली कळतं, वरण शिजलंय कळतं, वासावून कळतं बायांना. बटाटे उकडायला घातले शिजले का कळतं. आता आधुनिक बायांना काहीच कळत नाही, जुन्या बायांना कळायचं सगळं. पूर्णाची डाळ जर घातली, चुला असायची ना, ते बरोबर समजायचं आणि ते चवदार व्हायचं. कुकर मुळे सगळं कुकरच झालं, आता मजा नाही राहिली. अल्युमिनियमच्या भांड्यात भात, गॅसवर, गॅस बी कसलाच आहे तो, एक प्रकारचं चांगलं पॉयझन आहे ते सगळं. पण बरं आता आपण आलो तिथपर्यंत. आता लाईटच्या शेगड्या निघाल्या, पिन लावा गॅस तयार होतो. काळ बदलणार तसं रूप बदलतात खाण्यापिण्याचे, मग आजार पण तेवढेच येतात. सर्वांना सांगतात मग तो भातो पोमिनियाच्या पानाच्या पातळी निवत खाली. ही पोमिनीचं पान झाड आहे ते, त्याच्यामध्ये ते आम्हाला त्याचं द्रोण करतात. त्या द्रोणामध्ये अधाचा मधू घाली, मधासोबत स्वामींची आरोग्य. एक दोन पाण्याच्या ठेवी द्रोणामध्ये पाणी, पाण्याची श्री ती जाणते. पाण्याचा द्रोण कसा करावा ही पद्धत त्यांना माहित आहे. आणि पाणी कुठे असेल, इथं पाणी असेल असे जाणते. रस्त्यानं जाताना जमिनीतलं पाणी त्यांना कळायचं. किती अद्भुत ज्ञान असेल आहे की नाही. येथ नसे ऐशी जाणती, किती खोल आहे, किती उंच आहे, आणि जिथं पाणी असेल ते ऐसे ऐसे उकरी येते. आणि मग पाणी लागे ते बरवे निरधर उधक त्या पाण्यात झऱ्यातून निघायचे. आणि मग तिथे बसून मग सर्वज्ञांना ते आरोग्य द्यायची, गोळा करू घालते. असं एखादं आठवावं चित्र आहे का नाही. किती मोठं ज्ञान आहे त्या लोकांना. कानाड्या, आपण त्यांना गोंड जात म्हणतो, पण सगळ्या प्रकारची विद्वत्ता तिथेच आहे. नृत्य, गायन, कला, किंबहुना आंतरराष्ट्रीय व्यवहार. 500 कोटी वर्षापूर्वीची जी डिझाईन तयार व्हायची, लोकांच्या अंगावर कपड्याची डिझाईन खूप सुंदर असते, ती वेशभूषा आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट बिझनेस व्हायचा. अमेरिकेत जायचे, ऑस्ट्रेलियात जायचे ते कपडे त्यावेळेला. स्वामींच्या काळात प्रश्नच नाही, इतकी प्रगत लोक आहेत ते.
हातावरचं विणकाम असायचं ते. आणि आज ते डिझाईन त्यांची आपण मोठ्या लोकांच्या लग्नाला ते 5-5 लाखाचा जो ड्रेस घेतात ना, तो यांनी काढलेला असतो. त्याला खूप मूल्य आलेले आहे आता आजकाल. अत्यंत त्या मुंबईला कोणाचं तर लग्न होतं, तर त्यांचं ते त्या पोरीचा ड्रेस घातला होता त्यांनी 20 लाख रुपयाचा, असं वगैरे वगैरे. तर त्यात कलाकुसर असते ती. आता येवल्याची पैठणी आहे 10-10 लाखाची सध्या चालू आहे. तर अशा प्रकारे ह्या लीळा चरित्रामध्ये भारताच्या इतिहासाचं चांगलं दिग्दर्शन झालेलं आहे. इतिहास समोर आणतात महिमभट्ट. महिमभट्टाने हेच जर संस्कृत मध्ये लिहिलं असतं तर किलू किलू देवन्ने देवन्ने सगळे काव्य महिमभट्टांना पाठ आहेत. महाभारत रामायण सगळे ओळीबंद आहे. महिमभट्टाने तसं नाही केलं. जगापेक्षा वेगळं हे लीळा चरित्र लिहिलंय ना. ते पद्यात लिहिलंय, गद्यात लिहिलं आणि गद्यातलं साहित्य म्हणून ते अजरामर झालं आणि आपल्याला सोपं झालं. हे संस्कृत मध्ये लिहिलं असतं तर काय कळालं असतं आपल्याला. आणि अशा प्रकारे तिथे ते पाणी जमिनी उकरलं की पाणी निघायचं. तिथे स्वामींना गोळा करू घालती आणि एका दिवशी गोसावी विहरणा स्वामी जे केले. नंतर मग एकी पातळी करून झाकी माती गोसाव्याची वाट पाहते. उशीर लागे गोसाव्या ते न देखती. नंतर दैवन्य दैवन्य करते आळवी ती. असं पण आळवावा. हे गोंडवा गोंड किंवा भिल्ल अशा जातीत आपण स्वतःला प्रवेश करून काय हरकत आहे लीळा आठवायला. त्यांचा भाव देवन्य देवन्य अहो देवा अहो देवा. आळवायचे ते. आठवणे आणि आळवण्यात काय फरक असतो. आळवणे शब्द आहे. आठवणं लिहिलं का महिमभट्टाने नाही. आपण देवाला आठवतो, देवाला आळवायला पाहिजे. ही भूपाळी वगैरे काय अंतर सारखंच आहे, पण आळवण्यामध्ये जो आवडी आणि अनुराग आहे, भाव समर्पण आहे तिथे अंतरातून आणि बाह्य पण दोन्ही आहे. आठवणं अंतरात असतं, आळवणं अंतर्बाह्य होऊ शकतं. रुक्मिणीने आळवलं नाही, आळवलं तिथे वेद उत्पन्न झाल्या है ना. असा आळवण्यातला फरक आहे. केशराज मास वगैरे आचार्य नागदेवांचं अंतःकरण चंद्रायमान झालं माझे. हा बट देव तुम्ही गायला परवानगी आहे माझे. देव गीते गाओ नेनी जे गा पांडिया. बटवास माझे हो गीत का छान आहे, मस्त वाटलं. आळवायला स्वर लागतो, रुची लागते, आवडीला पाठांतर लागतं. आहे की नाही. आपण पाहतो ना आता सिरियलच्या माध्यमाने ते कोणतं आयडिया आयडियल काय लागतं ना. लहान लहान मुलं मुली कितीतरी गाणे त्यांचे पाठ असतात. लहान लहान मुलं अवॉर्ड कमवतात. देवासाठी अवॉर्ड गायला पाहिजे, आळवायला आळवायचे ते लोक. आणि गोसाव्या ते कुंवारी ती. एक कुवारणा शब्द
जी मराठी भाषा समृद्ध होत जाते एका शब्दाने. आणि मग ते दिवसनीय गती स्वामी आले नाहीत, कुठे झाडाखाली बसलेले दिसलेच नाहीत, तर मोठ्या मोठ्यानं ते वाद्य वाजवत आळवत बसायचे. आता इथे काही घर वगैरे नसेलच त्यांना. त्यांचं घर म्हणजे बांबूचं घर, टाकले बांबू ते बांधले झोपले. घर आश्रय हा काही विशेष नाही, पण उदरनिर्वाहाचं साधन जिथे भेटेल तिथे घर. डोंगरात वनफळं खायचे, तिथंच राहायचं. आणि बांबूच्या पासून साड्या बनवायच्या आहे. असं काही वेगळं वेगळं नॉलेज असेल वगैरे असेल ते चला, ते जास्त त्यात न गेलेलं बरं आहे की नाही. तो वेगळा विषय होईल तुमच्या समोर. लीळा न राहताना ते एक विद्वत्ता प्रदर्शन होईल ते. मला एवढी माहिती आहे असं नाही झालं पाहिजे. आणि म्हणून ते आपल्या भाषा बोलते. देवन्य देवन्य किलू किलू कधी सगळ्या अरण्यात फिरायचे ते. आणि मग स्वामींना कुठेतरी बसलेलं पाहावं, आणि मग त्यांना हर्ष व्हायचा. आणि मग माथा मोरविसाच्या वेठी ठेवी, अंगी मोरविसाच्या पिली घालोनी, झिली पैसरोनी वैठी नाचती. त्या नृत्यामध्ये तर बघा 26 जानेवारीला तुम्ही पाहिला असेल तर मोर पिसारा लावलेला असतो. मोरांचं सगळं स्वामींना ते मोर पिसांचा काय करायचे ते छान वेठे ठेवी, अंगी मोरविसाच्या पिली घालून झिली पसरवून वेठी नाचते ते. असं म्हणजे त्यांच्याही हाताला कमरेला मोरपीस बांधलेले असतात आणि ते सुंदर नृत्य करायचे. भेटल्यावर स्वामी आनंदामध्ये. म्हणून आपण जे दूरदर्शन पाहतो त्याच्यामध्ये हे आठवावं दिसतं ते आपण भाग्यवान आहे, सगळं तुम्हाला टीव्ही मध्ये पाहायला मिळतं, मोबाईल मध्ये. त्यात तुम्ही स्वामींना शोधता आलं पाहिजे. मासा उत्सव करतात, एक फार मोठा उत्सव. आणि मग श्रीचरणा लागती, श्रीचरणावर लोळती मोमे देती, श्रीचरणाचा तळवा तळहाती, उदरी मोमे देती. आता हे सगळं दुर्लभ झालेलं आहे. हे जे प्रेम आणि आवडी आहे ना, आता सगळं गेलं ते. आता व्हॉट्सअपवरून ते फुलं असतात फेकलेले सकाळ सकाळ गुलाब व्हॉट्सअपवर, आणि त्या फुलांची वाट पाहत बसतात. आज नाही आले मला यांची कुठली फुलं, त्याला सुगंध नाही, रसहीन जीवन आहे की नाही. आणि जवळ असलेल्या माणसाचं कधी काही कौतुक नाही. लांबून येणाऱ्या फुलांचं मला कोणाचा मेसेजच नाही आला, मला कोणी विश नाही केलं. विश काय शब्द आहे, विष ते विषच आहे, तुम्हाला मारत ते. म्हणून त्याला विष म्हणतात. विश कर ना मला, अरे विष तुला विष करतो. घरातल्या सासू सासऱ्यात प्रेम नाही की नाही, ती मॅडम विषची अपेक्षा करते. सगळं माहित असतं ते, आणि आपणच कोणाला फुलं पाठवायचे, हॅपी बर्थडे. त्या अॅनिव्हर्सरी डे एक मोठा निघालाय आजकाल, त्याच्यामुळे एवढे गुंतलेले लोक आहेत. अरे बापरे. आणि ते कुठला तरी हॉटेल बुक करायचं, तिथे जमायचं, केक फोडायचा, कसनुक खाऊन यायचं 300 रुपये प्लेटचं, आणि थोबळाला माखून जायचं. ते दुकानदारी भरपूर चालू आहे. काय म्हणतात त्याला, कशामध्ये जायचं ते, पार्लर पार्लर, अशी पार्लर दमकावून चालायचं. आता हे जे गोंडवाळा लोक आहेत त्यांचं पार्लर ब्युटी पार्लर आहे. ते कसं आहे, सुंदर ब्युटी आहे त्यांची, श्रीचरणावर लोळतात है ना. मोमे घेतात स्वामींच्या श्रीचरणाचे. आता श्रीचरण दिसेल तुम्हाला, श्रीचरणाचा तळवा तळहाती,
आणि उदरे मोमे देती, स्वामींच्या उदराला मोमे शब्द आहे, छान शब्द आहे ना. आता पप्पी मम, आता मोमे कसा शब्द आहे बघा, कुठल्या भाषेतला आहे शब्द माहित आहे का? म्याव म्याव झाला आता सगळं, गुरकत ती मांजरीनं तो बॉक्या सगळ्याला गुरकतो. तर हे चरण तळहात नाही. उदराला स्वामींच्या, स्वामींचा उदर कसा आहे, त्रिरेषा श्रीकंठी उदरे, त्रिरेषा उदरी मेरे, तीन रेषांचं उदर आहे, तिथे ते मोमे घ्यायचे. श्री चरणाच्या तळव्याला तळहातच बसायचे. विशिष्ट प्रकारचं मालिश होत, प्रेम आहे ते, आणि चरणावर लोळण घ्यायचे. एवढं मोठं प्रेम त्या लोकांनीच, म्हणजे अज्ञान लोकांमध्ये जिव्हाळा आणि प्रेम पाहायला भेटतो. आधुनिक लोकांमध्ये प्रेमाची परिभाषा बदलली आणि सगळे असे मनातून रिक्त आहेत सध्या. प्रेमाचा शब्द, ती जी भावना आहे ना, जुन्या काळातलं प्रेम वेगळंच होत. अतिशय खाण्यापिण्यातली आपुलकी, जवळ बसणं, या प्रेमासाठी लोक भुकेले आहेत सध्या. आणि ते जर त्यांना परमार्गी मिळालं तर परमार्गी रमतात. आपल्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्या या केवळ या ह्याने मोठ्या झालेल्या आहेत. श्रीमंत संस्था आहेत आपल्या, तिथं असे लोक या प्रेम तिथं भेटतं, त्यातून ते धर्म कार्य करतात. हे वेगळंच असतं. आपुलकी शब्दांमध्ये आधार, स्वामींना ते मिळायचं, स्वामी पण त्यांना द्यायचे. परब्रह्म परमेश्वराने त्यांचं प्रेम स्वीकारावं, हे पण मोठं भाग्य आहे. राक्षसाला प्रेम देऊन काय फायदा आहे की नाही? त्या सगळ्या भावनेला जर वासनेची झालर असेल तर काय किंमत. त्याला निरागस प्रेम म्हणतात. ते त्यांनी केलं स्वामींवरती, स्वामींनी त्यांच्यावरती केलं, आणि त्यांनी वनपुष्पांची पूजा केली. ती पूजा स्वामींनी स्वीकारली, आरोग्य स्वीकारली, आणि सर्वज्ञ म्हणतात ऐशी अम्माशी बाई ती नीच करते, दररोज करायचे. मग केतुल्या एका काळ आम्ही तेथून विजय केले. आम्ही जेव्हा जेव्हा विजय करत तेव ते तसतसे ते देवन्य देवन्य करीत पाठी धावती, आड पडवून राहावी ती. आता आड पडून राहायचा प्रश्नच नाही. निघाले का? हो 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 हो, या या लवकर या, गाडी जाईल बरं, 6:20 असती बरं. आता आडवं पडायचा विषयच नाही, शब्दाने नाही, मनातून तर नाही, पण वरून पण नाही, नात्यातला विषय सगळा संपला. उलट स्टँडवर गेल्यानंतर गाडीत बसेपर्यंत ते पाठलाग करतात का हा पुन्हा न येईल. हा नात्यातला डॉगी पुन्हा न येई परत. पोचले का सरळ फोन करतात, पोचले का? हा पोचले, बरं झालं, मला टळली, हा आता येत नाही. नात्यातलं असं सगळं फोनमुळे आड पडायचं कामच नाही काय. अडचण पडती पाहुणा घरात आल्या. नातेसंबंधामध्ये ह्या फोनच्या राक्षसाने खरंच सगळ्या भावना बोथट झाल्या. प्रेम बोथट, भेटीच्या अपेक्षा ओढ संपली. फोनद्वारेच भेट होते आणि व्हॉट्सअपद्वारे फुलं फेकल्या जातात, विश केल्या जातात. त्याच्यामुळे भेटीचा आनंद संपला आहे की नाही. बसणं, गप्पा मारणं, तिथं गुज करणं, सुखदुःखांच्या गोष्टी करणं, आपुलकी,
आता हे परिवार आहे जे वेल संस्कारी आहेत, एज्युकेटेड लोक आहेत, तर संस्कारी नाही राहिले. तर हे गोंडवाड्यातले लोक, आता त्याला अडाणी म्हणता येत नाही तुम्हाला, ते फार सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडे सगळं कला ज्ञान आहे. आणि मग ते स्वामींना आड पडायचे, जाऊ नका हो देवा, नका ना जाऊ, असं म्हणून ते पाठी धावायचे, रडायचे, पडायचे, आणि स्वामी त्यांना राहायचे, राहा 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 म्हणायचे स्वामी. मग ते काही केल्या न राहती, नाही नाही म्हणजे आम्ही तुमच्या सोबतच येतो, अशा त्या भिल्ल लोकांच्या प्रेमातून स्वामी आता त्यांना स्थिती संचारतात. आणि मग ते सर्वजण गोसाव्या ते देखतच असते. तेच गोसाव्याशी अवस्थान वर्षे 12 वर्ष स्वामींना तेथे अवस्थान झालेलं आहे. एवढा दीर्घ काळ त्या जीवांचं ते स्वीकार केले. आणि सर्वज्ञांना विचारलं असते, बाबा तिथल्या आणखी संस्कृती कसल्या, तिथली भाषा कसलं, तिथलं भक्तीचं साधन काय, उदरनिर्वाहाचं साधन काय, हा प्रचंड इतिहास मिळाला असता. आजची अनुपलब्धी आहे इतिहासाची, सर्वज्ञांच्या आठवणीतून एक वेगळं प्राप्त झालं असतं, आहे की नाही. विचारलंच नाही कोणी, स्वामीने सांगितलं तेवढंच घेतलं ना आपण. तर अशा प्रकारचे ते विंझी गोंडवाना अवस्थान स्वामींना झालेलं आहे सध्या. क्षणभर हा आनंदोत्सव आपण मेडिटेट करावा, ध्यानस्थ होऊन बसावं, आणि मग ते केलेलं प्रेम तरी आठवावं किंवा त्या प्रेमाला आळवावं. प्रेमाला आळवावंच लागत असतं, आठवायचं काय. ज्ञान आठवण करायला लावतो आणि प्रेम आळवायला लावतो. आई मुलाची आठवण काढते, काळ होते, नाही आला लवकर तर हंबरडा पडून रडत असते. तर तरुण मुलगा कुणाच्या घरातून जावा आणि तो आलाच नाही तर काय होतं, त्या घरामध्ये हंबरडा वाळवतात. असा होता माय, इथे कपडे ठेवले है ना, त्याच्यात इथं बूट होता. स्वामीने ते दृष्टांत वेगळ्या शब्दात सांगितले का नाही, विहरणीचे. तोच प्रकार आहे साहित्यामध्ये. परत तो व्हावा, ती त्याची पत्नी किंवा त्याची आई विलाप करू करू आळवतात कंगव्याला पाहून. स्वामींचा आरसा, स्वामींची दाढ, नख, केशकळाप. केशकळाप म्हणजे काय, स्वामींचे एकांता स्वामींना केशकळाप आहेत ना. हे रेशमी झुलपे स्वामींचे, शरबती आंखें. आठवलंय का तुम्ही? केशकळाप गुंतती तर स्वामी काढले नाही हाताने. स्वामीने कसं केलं ते, वाऱ्यानं आपोआप गुंता उकलला तर उकलायचा, आणि वाऱ्याला स्वामींचे केस असे उडत असतील, आहे की नाही. हे तुम्हाला आधुनिक शब्दामध्ये आठवावं लागेल. कुरळे कुरळे. कृष्णांचे केस कसे होते, बाल. दुसरे कोणाचे बाल आठवण्यापेक्षा हे बाल आठवलेले चांगले ना. चक्रपाणी प्रभूंचे, दत्तात्रय प्रभूंचे जटा जूट काय कसं आहे स्वामींच. दत्तात्रय महाराजांचे केश केश. हम्म. अच्छा. गोविंदप्रभू बाबांचे तर बालच बाल आहे, छान सुंदर.
आणि ती खाड खाड विंचरायची नाही का, नाभी चुंबित खाड. आणि ती स्वामींचे विंठू बाबांची ती वेशभूषा आणि केशभूषा, हे आधुनिक साहित्याचा तुम्ही जर असा मागोवा घेतला तर तुम्हाला लीळाचरित्रात सहज प्रवेश होतो, आहे की नाही. सुंदर. आणि ते लोक स्वामींची वेणी घालून द्यायचे गोंडवानामध्ये. त्या गोंडवण्यातले जे कंगवे आहेत ते बांबूच्या पासून झालेले तयार असायचे, छान. स्वामींना बांबूंचा ब्रश करून द्यायचे ते. स्वामी झोपायचे कशावरती. तुम्हाला स्वामी एकांतातले आठवायचे असेल तर ती संस्कृती तुमच्या डोळ्यासमोर उभा करावी लागेल. विळवाची घरे छान असतील, आहे की नाही. विळवाची बाज असेल तिथे सुंदर. निरोगी आरोग्य कशाने होतं हे असं. आणि ते सगळे आर्टिस्ट आहेत, आर्किटेक्ट मंडळी आहेत ही. आणि हे सगळं नॉलेज इंजिनिअरिंग कक्षामध्ये किंवा आर्किटेक्ट जे शिकतात, आज जे तुम्हाला बिल्डिंगचं नॉलेज देतात ते तिकडूनच आलेलं आहे इकडं. या लोकांची फार मोठे उपकार आहेत. त्यांचे बांबूचे घर 5-5 मजले असतात. किती. तुम्ही आता ह्याच्यामध्ये युट्यूब वर पाहू शकता, गुगल वरती सर्च करा. प्रचंड नॉलेज. त्या नॉलेज मध्ये आपण स्वामींना आता जनरेट करावं लागेल, क्रिएट करावं लागेल. असे फिरलेले स्वामी दिसतील मग तुम्हाला. लीळा आठवायचीच झाली तर मग हे असं सगळं आठवावं लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारे सर्वज्ञ 12 वर्ष वेगवेगळ्या प्रदेशामध्ये फिरतायत. तर आपण या लीळेचा आता हेतू पाहू. हे जे गोंड लोक आहेत त्यांनी पूर्व प्रमादामध्ये थोर प्रीती केलेली आहे. कुठे केलेली असलेली प्रीती. मग परमार्गाचा ठाई अत्यंत प्रेम चतुर्विध साधनावर, विशेषतः चेतनावर प्रेम केलेलं आहे. ते निरागस प्रेम आहे आपलं म्हणून. हे वेगळंच प्रेम असतं. त्याला ज्ञानाची गरज, प्रेमाला ज्ञानाची गरजच नसते, आहे की नाही. आपण ज्ञानयुक्त प्रेम करायला गेलं तर आपला भाव नष्ट होऊन जातो, आहे की नाही. मला तर तेच बरं वाटतं, ते औषधाचं प्रेम बरं वाटतं मला, साधेचं, आहे ना. तेच बरं वाटतं. असं ज्ञानानंतर असं काही उभाऱ्या येतात विचारांच्या, नको वाटत. निरागस प्रेमात आनंद, स्थिरता, शांती, स्वस्थता. आता जर प्रेम कसं असेल बरं, फॉर्मॅलिटीकडे असतं. जेवता का. पहा मग, भूक लागली असेल तर तिथे स्वयंपाक करून ठेवलेला आहे, घ्या हातानं. मला टाइम नाही आहे. फळा तिथे ठेवलेला आहे, हाताने घेऊन घ्यायचं, खायचं. इथं कोण कोणाचं असतंय असं वगैरे. गस्तातलं जास्त सांगता येत नाही ना मला, परमार्गातलं अधिकाराने सांगता येतं, आणि ते अनुभवलेलं असतं आपण. आणि ते जर घ्या ना भाऊ थोडस, घ्या सत्करू, घ्या घ्या ना ताई, घ्या, असं हसत खेळत तो प्रेम वेगळंच राहतं. आणि जे एक इमजिकल प्रेम असतं, इमजिकल प्रेम माहिती आहे, एक व्यवहारिक प्रेम असतं, सस्पेन्स करणारे एक प्रेम. अशी प्रेमाचे अनेक अंग धार्मिक क्षेत्रामध्ये पण पाहायला मिळतात. त्याच्याकडून काही काढून घ्यायचं झालं, ते एक प्रेम असतं काढण्यापुरतं. ते बसवून घ्यायचं जवळ, त्याच्यावर शाल टाकायची, साडी द्यायची, सगळं सांगतो तो मग आपल्याला. सगळा इतिहास भूगोल ऐकून घ्यायचा त्याचा.
सांगणारे आनंदाने सांगतो, हे हे असा धर्मवीर म्हणून असतोय काय, हा धोका आहे, धार्मिक धोका. ते प्रतारकत्व करायचं असतं म्हणून ते ऐकून घेतात आणि आपण सांगत राहतो असं झालं. सगळं माहिती त्याला सांगायची त्या व्यक्तीला, जो कोणी असेल त्याला. मग ते सगळं निंदा पण होऊन जाते त्याच्यामध्ये, आणि विपरीतत्व होऊन जातं, खाय होऊन जातो, वर्मस्पर्श होऊन जातो, आणि अनिष्ट म्हणजे ते प्रमादाकडे जातो. हा देहावधीचे प्रमाद असतात. म्हणून त्याला काय म्हणतात, परमार्गी जायबावी साधी दोष. तर या गोंडवाडा लोकांनी परमार्गी विचरत असताना कुठल्याही दोषाला स्पर्श न करताना ती निष्काम प्रीती थोर केलेली आहे, आणि म्हणून स्वामींना आता त्यांची प्रीती आहे. बघा ती प्रीती कुठे गेली, प्रतिकारणता स्वामींपर्यंत पोहोचली ती. म्हणूनच बायसांचे पाय धुतले तर स्वामींचे डोळे निवायचे, की नाही. बैसाशी जो आवडे तो स्वामींशी आवडे, प्रीती स्वामींकडे पोहोचते अशी हळूहळू. म्हणून ते बरं वाटतं मला, प्रीतीच थोर वाटते. ज्ञानाचा आता कंटाळा यायला लागलाय. ऑपरेशन करत बसायचं, विनाकारण ऑपरेशन करायचं, विधीचं ऑपरेशन करायचं. मग भाव त्यातली, विधीला कधी आळवलं का तुम्ही आयुष्यात? विधीला आळवल्यावर विधाता आळवता येतो. तुम्हाला विधीला कसं आळवावं, विधीचं नॉलेज आहे तुम्हाला, पण विधीला आळवून तो आपला करावा. हे कठीणच आहे का नाही, शब्दांची संगती लावणं. ते काय कसली ते कनाशीला कुठला दवना व्हायला, मग काय आपण दवना पर्व करता का? दवण्यातला भाव आळवावा. 1,00,000 पुष्पांची पूजा करण्यापेक्षा 1,00,000 स्मरणाची फुलं वाहिली का स्वामींना, हे आळवणं आणि आठवणं आणि ते करणं. नवीन नवीन गोष्टी असतात हे काय काहीतरी हे पाहायला भेटतात. ठीक आहे, अशा प्रकारे ते गोंडवानातले लोक जे अरवणा द्यायची, जे भजन पूजन स्वामींना आवडीपूर्वक करायचं, ते प्रेमाचा अधिकार होईल त्यांना. पूर्वजन घडायला त्यांना आता असं आहे ते. आणि अहेतुक पूर्वजन ज्ञानाप्रती त्यांना काय येतोय, नाता न घेणार काहीच नाही, फक्त भाव आहे तो, आणि तो अहेतुक आहे. म्हणून त्याला प्रेमाचा अधिकार घडला, आरोग्याचं फळ देतील स्वामी. आणि मग स्वामींच्या निमित्ताने ते जडफळ्यांचा उद्धार केलेला आहे. ही कठीण लीळा आहे सर्वात. जडफळ्यांची लीळा करुण आरोग्यात झालेली आहे, वगैरे वगैरे. आता जडफळ्यात कोण जात असतं, ते त्यांचा तो भातात पुन्हा जडफळे, आणि मग ते स्वामीने आरोग्य केले, हे सगळं आठवणी आहे. तत्वचिंतन करायचं असतं, लीळा आठवायची असते, आणि स्मरणामध्ये ती आळवायची असते. त्याला म्हणायचं निरंतर. स्वामी म्हणाले निरंतर याचे आठवा, आठवा हो म्हणाले तुम्ही. कोणाला म्हणाले स्वामी? तो चालला होता. अरे म्हणाले तू घरी चालला ना राजा. अरे राजा म्हणाले मला आठवशील मग? मग टीका म्हणाल्या मग आठवाल का रे तुम्ही? मग ते सगळं स्वामींनी सांगितलं, 1-2 वेळा, 3-4 वेळा. कसं 1-2 वेळा? हा, त्याचं काय स्वामींची कशी
विधी स्वामींनी सांगताना विधी सुद्धा स्वामींनी आळवावा. ह्याला म्हणता विधी आळवा. आठवायला नावा मला 2-4 वेळा, 5-6 वेळा. स्वामी म्हणतात नाही, वेळ नाही भेटला ना 1-2 वेळा बघा बर का. ते ब्रह्मांडाचा दाता आता भीक मागताना दिसला आहे की नाही. ते भीक मागितली ना चांगदेवाला. चांगदेव स्वतः का तो चांगदेव भट्टाला भीक आळवळला मला. हो, मग स्वामी भेटून या. हे काळवणच आहे. काय म्हणले स्वामी, जातात तर तुमच्या आईंना भेटून या. एका शब्दावर महादायस आणि ह्या जिवंत आल्या परत. काय म्हणले ते स्वामी जाताना वाराणसीला, त्या शब्दांचाच आधार घेऊन त्यांना भैरती झाली, उपद्रव झाला. ती महादासाची दिदी म्हणते, अगं तू मरणार नाहीस म्हणाले. म्हणे का. अरे स्वामीने काय म्हणले, तिथून या भेटून. अरे म्हणजे आपण येणार आहे, येणार आहे, येणार आहे. हा आश्रय घेतला पाहिजे स्वामींच्या शब्दात. Then